ऑक्टोबर महिन्यात संसर्गजन्य आजारांचा धोका अनेक पटींनी वाढण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला। त्यामध्ये डेंग्यूचाही मोठा धोका आहे। त्यामुळे लक्षणं दिसताच वैद्यकीय सल्ला घ्या असं आवाहन करण्यात आलेलं आहे। अशा स्थितीत राज्यातील प्रमुख महानगरपालिका प्रशासनाच्या उपाययोजना कागदावरच आहेत। पाहूया हा एक रिपोर्ट। सावधान, ऑक्टोबर नोव्हेंबर धोक्याचा। राज्यात डेंग्यू थैमान घालणार। लक्षणं दिसताच घ्या वैद्यकीय सल्ला। सप्टेंबरमध्ये पाऊस कमी होतो, मात्र यावर्षीचा पावसाळा लांबलाय। त्यामुळे अनेक आजारांचं प्रमाणही झपाट्याने वाढलंय। पावसाळा संपल्यानंतर अनेक ठिकाणी साचलेलं पाणी तसंच राहतं। यामुळे डास आणि घाणीचा प्रादुर्भाव जास्त होतो। अशा परिस्थितीत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका अनेक पटींनी वाढतो। त्यातही डेंग्यूचा धोका अधिक आहे। देशात दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होते। डेंग्यू हा डास चावल्यामुळे होतो, ज्यामुळे शरीरातील प्लेटलेट्स कमी होऊ लागतात। यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो। योग्य उपचार केल्यास रुग्ण डेंग्यूतून बरा होतो, मात्र त्याचा प्रभाव त्या व्यक्तीवरती फार काळ राहतो। मुंबईत त्यावेळी मलेरिया डेंग्यूचा प्रादुर्भाव फार कमी होता सुरुवातीच्या काळात, आणि आम्ही म्हणत होतो की तसं आहे, पण आता जर तुम्ही बघितलं तर डेंग्यूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय। आता याचं कारण आता कदाचित हे बदललेलं वातावरण हेच कदाचित त्याचं कारण असेल, आणि जे आता पावसाळा संपत आला आहे, ठिकठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि त्याच्यामध्ये डासांची उत्पत्ती परत होते जास्तीत जास्त, आणि ते एक कारण असू शकतं। राज्यात सध्या मुंबईसह पुणे, नाशिक आणि इतर जिल्ह्यांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललेली आहे। त्यामुळे प्रशासनही अलर्ट मोडवर आलंय। सिंगापूरमध्ये संशोधनात असं दिसून आलंय की डेंग्यूच्या रुग्णांना कोविड-19च्या तुलनेत हृदयविकाराचा धोका 55% जास्त आहे। शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की डेंग्यूमुळे प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यामुळेच अवयव खराब होण्याचा सुद्धा धोका आहे, ज्यामुळे रुग्णांमध्ये हृदयविकाराचा धोका तर वाढतोच, शिवाय न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या आजारांचा सुद्धा धोका 213% वाढतो। एडिस मादी या डासाच्या चावण्याने हा आजार पसरतो। या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होऊ लागते। डेंग्यू झाल्यावरती रुग्णाला ताप येणं, डोळे दुखणं, अंगदुखी, भूक न लागणं, उलटी होणं अशी लक्षणं दिसतात। तुम्हालाही अशी लक्षणं दिसत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या। पावसाळ्यात साथीच्या आजारांमध्ये वाढ होते। जून ते ऑगस्ट दरम्यान हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आणि लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। महापालिका प्रशासनही उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचं चित्र आहे। शिवाय जनजागृती ही केवळ कागदावरच आहे। तेव्हा नागरिकांनी सतर्क राहून आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।